इथं लोकांना एक बायको भेटना झाली आणि काही लोक असे आहेत की 20 लग्न करून 20 बायकांचा मर्डर करतायत। तर मित्रांनो, ही जे स्टोरी आहे, ही जे क्राईम केस आहे, आपल्या या चॅनलवर आपण आज कव्हर करणार आहोत आणि एका स्टोरी माध्यमातून कव्हर करणार आहोत। जेव्हा स्टोरी पूर्ण संपेल, लास्टला मी सांगेल की हा माणूस कोण होता, याने असं का केलं आणि याचा पॅटर्न काय होता, जे की 20 बायांना याने असंच मारलं आणि हा सापडला कसा हेही मी तुम्हाला समोर लास्टला सांगेल। तर मित्रांनो, एक मुलगी असते, त्या मुलीला एका मुलावर प्रेम होतं। प्रेम झाल्याच्या नंतर ते दोघं जण चांगलेच रिलेशनशिपमध्ये होते आणि तो मुलगा देखील त्या मुलीच्याच जातीचा होता। तर त्या मुलीला वाटायचं की आता आमचं लग्न होणार, जसं आम्ही बघितला होता मेरे सपनों का राजकुमार, आमचं लग्न होणार। जेव्हा ते दोघं जण भेटायचे, ते दोघं जण एकमेकांमध्ये एवढे गुंग व्हायचे की त्याला आसपास काय चाललंय ते सुद्धा दिसायचं नाही। मग एक दिवस तो मुलगा त्या मुलीला म्हणतो की आपण लग्न करूयात का? ती मुलगी तट्टकर हुसळते, जशी की पॉपकॉर्न तव्यावर हुसळतो तसा। मग ती हो आपण लग्न करूयात। तिला गॅरंटी येते की आता मुलगा हा माझाच आहे, मेरा सैया मेरे ही पास रहने वाला है, हमारे दोनों के बीच में अब कोई नहीं आने वाला है। बट मुलगा म्हणतो की जरी आपली जात एक असली तरीही आपल्या घरचे आपल्या लग्नाला राजी नाहीत होणार, आपल्याला थोडं पळून जावं लागेल, 1 वर्ष बाहेर राहावं लागेल आणि नंतर घरी वापस यावं लागलं। नंतर घरी वापस आल्याच्या नंतर मग काय होणार आहे, आपली जात एक, मी चांगला कमावतो वगैरे, मला सरकारी नोकरी आहे, तुझ्या घरच्यांना काय प्रॉब्लेम नाही होणार आणि माझ्या घरच्यांना काय प्रॉब्लेम नाही होणार आणि नंतर तर तोडू शकणार नाहीत, मग आपण दोघं एकत्र राहू, हमारे प्यार के बीच में जमाने का कोई काम नहीं रहेगा। अगर अभी हमने बताया, तुझ्या घरी बोललो किंवा माझ्या घरी बोललो तर ते आपला विरोध करतील, तर आपल्याला एखादं वर्ष तरी एवढं काम करावं लागेल। मुलगी म्हणली ओके, काही प्रॉब्लेम नाही, मेरे सैया तुम जैसा बोलो हम वैसा करेंगे। मुलगी घरी गेली। घरी गेल्याच्या नंतर त्यांचं फोनवर पुन्हा बोलणं झालं। फोनवर बोलता बोलता एक डेट फिक्स झाली की या डेटला तू घराच्या बाहेर ये, आपण दुसऱ्या दिवशी जाऊन लग्न करूयात आणि 1 वर्ष फरार राहूयात। ठरल्याप्रमाणे मुलगी घराच्या बाहेर निघते, मस्तपैकी एक छोटीशी बॅग घेऊन। त्या बॅगमध्ये सोनं चांदी जेवढं पण घरामध्ये पडलेलं आहे ते सगळं, थोडाफार पैसा पडलेला होता ते पैसा घेऊन येते आणि या मुलापाशी येते। मुलापाशी आल्याच्या नंतर मुलाने पहिलेच एक लॉज बुकिंग ठेवली होती की बाबा 1 दिवस आपण तिथं काढूयात, दुसऱ्या दिवशी जाऊन लग्न करूयात। जी लॉज त्यानं बुक केली होती त्या लॉजमध्ये त्या मुलीला घेऊन जातो आणि पहिल्या दिवशी जाम रोमॅन्स करतो रात्रभर आणि उद्या सकाळी उठतो। सकाळी उठल्याच्या नंतर त्या मुलीला सांगतो की मी जरासं बाजारामध्ये जातो, शॉपिंग वगैरे करून आणतो, तुला जे काय लागेल ते साडी वगैरे आणतो, तू तयार हो आणि खाली बसस्टँडवर मी एक ॲटो रिक्षा बुक करून तिथं थांबतो, तू तयार झाली की खाली रूममधून ये आणि आपण दोघं जण मंदिरावर जाऊयात, मग लग्न करूयात। ठरल्याप्रमाणे मुलगा तिला घोळसून सकाळी निघून गेला। निघून गेल्याच्या नंतर मुलाने शॉपिंग वगैरे मस्त करून आणली, एक मस्त लग्नाची साडी घेऊन आला, जिच्यामध्ये ती टाकाटाक दिसेल, थोडं मेकअपचं सामान घेऊन आला, फेरेंडवली वगैरे तिच्याजवळ दिल्याच्या नंतर ती मस्त तयार होऊ लागली। हा मुलगा म्हणला मी खाली जाऊन रिक्षा बघतो, बसस्टँड जवळच होतो, खाली जाऊन रिक्षा बघतो। मुलगी तयार झाली, खिडकीमधून बघितलं तर तिचा सैया एका रिक्षापाशी उभा होता। ती खाली उतरते, बॅग घेते, ज्या बॅगमध्ये सोनं चांदी असतं त्या घेतल्याच्या नंतर त्या मुलापाशी जाते आणि मुलाला म्हणते चला आपण आता जाऊन लग्न करूयात। मुलगा म्हणतो पण त्याच्या अगोदर एक काम कर, या बसस्टँडमध्ये एक टॉयलेट आहे, त्या टॉयलेटमध्ये जा आणि ही गोळी खा। ती मुलगी म्हणते है ही गोळी कशाला आता? तो मुलगा म्हणतो की अरे यार, रात्री जे आपण कार्यक्रम केला ना त्याने एखादं बाळ राहू नये तुझ्या पोटामध्ये, तू ही गोळी खा, गर्भनिरोधक गोळी आहे, राहून जाईल इतक्या लवकर म्हणल्यावर आपण जगायचं कसं आहे का नाही, 1-1.5 वर्षाच्या नंतर करू मुलाचा प्लॅन आपण, जा तू माझ्या विश्वासाने तू जा, फक्त मी इथं थांबतो। मुलगा असं म्हणल्याच्या नंतर ती मुलगी तिच्याजवळचं ते सोनं नाणं जे काय पैसे वगैरे मोबाईल वगैरे सगळं त्या मुलापाशी देते। तो मुलगा मग तुम्ही इथंच थांबतो, लवकर जा आणि लवकर या। आणि हां, मी तुला टॉयलेटमध्ये का जा म्हणालो, कारण की ही गोळी खाल्ल्याच्या नंतर कदाचित तुला चक्कर येऊ शकतं, त्यामुळे तिथं थोडीशी रिलॅक्स बस, 5-1 मिनिट बाथरूममध्ये राहा आणि तिथून वापस ये। मुलगी सांगितल्याप्रमाणे ती गोळी घेते, टॉयलेटमध्ये जाते, टॉयलेटमध्ये गेल्याच्या नंतर गोळी खाते आणि मधातून दरवाजा लावून घेते। 5 मिनिटाचे 10 मिनिटं होतात, 10 मिनिटाचे अर्धा घंटा होतो। टॉयलेटच्या बाहेर एक महिला येते, ती महिला दरवाजा वाजवते, मधातून काहीही रिस्पॉन्स भेटत नाही। ती महिला अजून जोरजोरात दरवाजा वाजवते, मधातून काहीही रिस्पॉन्स भेटत नाही। टॉयलेटवर जे राखणदार असतात ना, 5 रुपये घेऊन टॉयलेटला जाऊ देतात, ते येतात, ते धडधड वाजवतात, तरीही काय रिस्पॉन्स भेटत नाही। अर्ध्या घंट्याचा 52 तास होतो,
मग त्यांनी तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला फोन लावतात आणि म्हणतात की बाबा एक बाई टॉयलेटमध्ये गेलेली आहे, अर्ध्याचा पाऊण तास झाला आहे, पाऊण तासचा 1 तास व्हायला आहे, ती बाई बाहेर यायचं नाव घेण्यात आली, काहीतरी गडबड आहे असं आम्हाला वाटतंय. पोलीस येतात, टॉयलेटचा दरवाजा तोडतात, मधात बघतात तर ती महिला एक मस्त सुंदरपैकी साडी घातलेली, मेकअप वगैरे केलेला लग्नाचा, ती तिथाशी मरून पडलेली आहे. बाहेर बघतात तर तो जो मुलगा आहे त्यात जागून गायब. नंतर त्या महिलेच्या मृतदेहाला पोलीस तिथून उचलतात आणि हॉस्पिटलमध्ये नेतात. पोस्टमॉर्टम होतं. पोस्टमॉर्टम झाल्याच्या नंतर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं येतं की या मुलीने सायनाईड खाल्ल्यामुळे हिचा मृत्यू झाला. आणि तेवढ्यातच त्या मुलीच्या घरचे त्या पोलीस स्टेशनमध्ये येतात. आल्याच्या नंतर ते हाहाकार मचवतात, म्हणजे दादागिरी करायला लागतात. तसं की ती मुलगी एका पॉलिटिकल घराण्यातून असते, त्यामुळं त्यांची जी पॉवर वगैरे असते ती थोडी जास्त असते. त्यांच्यासोबत गावामधली सगळी काही माणसं वगैरे पण त्या पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि ते तोडफोड करायला लागतात आणि सरळ सांगतात, जर आमच्या मुलीला ज्यांनी पळवून नेले तो जर सापडला नाही तर या पोलीस स्टेशनला जागीच जाळून टाकू आम्ही. आणि हो, मुलीसोबत घरामधले सगळे दागदागिने होते, पैसा होता, हे सगळं काही गायब झाला होता. आता हे तिच्या घरच्यांनी सांगितल्याच्या नंतर पोलीसवाल्यांना 100% कळालं की मुलीसोबत 100% कोणी ना कोणीतरी होतं, पण तो होता कोण हे पाहण्यासाठी पोलीस तिच्या घरच्यांना म्हणते की बाबा आम्ही आठवड्याभरात पूर्ण पडताळणी करून ज्या माणसाने तुमच्या मुलीला पळवून नेलं होतं त्या माणसाला तुमच्या समोर आणून आम्ही उभं करतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि पडताळणीसाठी पोलीस तातडीने जागे होते. सुरुवातीला त्या मुलीची फोन कॉल हिस्ट्री चेक करते. ती जेवढे पण तिनं कॉल्स वगैरे केलेले असतात ते पूर्ण चेक करतात. आता त्या चेकिंगमध्ये एक नंबर सापडतो. सगळ्यात जास्त कॉल त्या नंबरवरूनच या मुलीला आलेले असतात. तो नंबर कोणाच्या नावावर आहे हे चेक करतात तर तो नंबर एका महिलेच्या नावावर असतो, एका मुलीच्या नावावर असतो. तर ही पोलीस त्या मुलीच्या घरी जाते आणि चेक करते तर तिथं ती मुलगी नसते, ती मुलगी गायब झालेली असते. आता ती मुलगी गायब झाल्यामुळं तिची कॉल हिस्ट्री पुन्हा चेक करतात. तिच्या कॉल हिस्ट्रीमध्ये पुन्हा एक असाच नंबर सापडतो आणि तो नंबर देखील एका महिलेच्या नावावरच रजिस्टर असतो. अशा प्रकारे पोलीसला 9 नंबर सापडतात आणि ते 9ही नंबर 9 मुलीच्या नावावर रजिस्टर असतात आणि त्या 9ही मुली घरामधून पूर्णपणे गायब असतात. आता पोलीसला थोडं समजायला लागतं की बाबा हे काय मॅटर आहे, की जी पहिली मुलगी गायब झाली तिचा फोन यूज करून दुसऱ्या मुलीला फसवलं, दुसरी मुलगी गायब झाली हिचा नंबर यूज करून तिसऱ्या मुलीला फसवलं, अशी ही लिंक लागलेली आहे. आणि जे नंतर मोबाईल नंबर सापडला तो मोबाईल नंबर एका माणसाजवळ सापडला आणि माणसाजवळ सापडल्याच्या नंतर यांनी त्या नंबरची इन्फॉर्मेशन काढली आणि त्या माणसाजवळ गेले. बट तो माणूस जाग्यावर होता. जाग्यावर असल्याच्या नंतर त्याला विचारपूस केली की बाबा तुला हा नंबर कोण दिला, हा मोबाईल कोण दिला, हे नंबर तुझ्यापाशी कुठून आला. तर त्या माणसाने सांगितलं की बाबा हा नंबर मला काकाने दिलेला आहे, हा मोबाईलसुद्धा माझ्या काकाने दिलेला आहे, हे त्यांनी मला गिफ्ट दिलेलं गिफ्ट आहे. पोलीसवाले म्हणले की बाबा हे गिफ्ट नाही आहे, हे गिफ्टमध्ये तुझं सगळं पुफ्त जाणार आहे, आता तू थांब. त्यांनी विचारलं तुझा काका कोण. मग त्यांनी सांगितलं की माझ्या काकाचं नाव आहे मोहन कुमार, ते एका शाळेमध्ये प्रोफेसर आहे. मग पोलीसवाले त्या मोहन कुमारला जाऊन पकडतात. पकडल्याच्या नंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणतात, विचारपूस करतात. पण विचारपूस केल्याच्या नंतर मोहन कुमार काहीही सांगत नाही. जेव्हा 2-4 झापळं मारतात ना तेव्हा मोहन कुमार सगळं उघडायला लागला. आतापर्यंत तर फक्त यांना 9 महिलाच माहीत होत्या. मोहन कुमारने जेव्हा सांगितलं तेव्हा कम्प्लिटली 20 महिला समोर आल्या. तसं तर मोहन कुमार म्हणला की मी 30 महिलेला मारलेलं आहे, बट नंतर त्यानं पुन्हा त्याची जबान बदलली, म्हणला की नाही मी 20च महिलांना मारलेलं आहे. आणि मारलं पण असं की प्रत्येक महिलाला सायनाईड देऊनच मारलं. आता मोहन कुमारला सायनाईड भेटलं कुठं? सायनाईड सोनारच्या दुकानावर आरामशीर भेटतं, कारण की सोनं धुण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि मोहन जेव्हा विकत घेण्यासाठी ते सायनाईड गेलता त्यावेळेस तिथं सांगितलं की बाबा मी एक सोनार आहे आणि मला याची गरज आहे. 200-300 रुपये किलो ते सायनाईड असतं बघा. एक स्वस्त वस्तूसुद्धा माणसाचा जीव घेते 2-4 मिनटामध्ये. आणि तेच ते सायनाईड त्या गोळीमध्ये भरून त्या महिलांना चालायचं. बट मोहन कुमारचं पॅटर्न लय भारी होता. पहिले मुलीला प्रेमात फसवायचं, तिला घराच्या बाहेर पळून आणायचं, एक रात्र त्याच्यासोबत काढायची, दुसऱ्या दिवशी तिनं घरातून आणलेला जो पैसा आहे, सोनं आहे, नाणं आहे, ते सगळं काही लुटायचं आणि तिला गोळी खाऊ घालायची आणि टॉयलेटमध्ये धाडायचं. नो रिस्क, मुलगी स्वतःनंच मेली. असं करून करून त्याने 20 महिलांना मारलेलं आहे. किती
भयंकर लोक असतात ना, आणि ही गोष्ट जी आहे 2005 पासून ते 2009 पर्यंत चालल्या गेलेली आहे. म्हणजे 2005 ते 2009 या दरम्यान याने 20 महिलांना पटवून त्यांना जीव मारलेला असतं. मग 2009मध्ये जेव्हा पोलिसवाल्यांना पकडलं जातं, पोलिसवाले यांना पकडतात आणि यांचा कोर्टमध्ये निर्णय होतो, तेव्हा याला 2013मध्ये याला फाशी होते. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी की हा जेव्हा कोर्टामध्ये याची केस चालू होती त्यावेळेस याने कोणताही वकील नव्हता लावला, हा स्वतःच्याची केस लढायचा. किती हुशार माइंडेड माणसं असतात लोक मायाच्या तर यायच्या. मला बोलायचं पण कळण झालं, इतकं डोक्यामध्ये शिरली याची कथा. ठीक आहे, ओके, काय प्रॉब्लेम नाही. तर आजची स्टोरी ही होती. चांगली वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्यापाशी जर एखादी स्टोरी असेल, हॉरर स्टोरी, क्राईम स्टोरी, तर तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे, एक फोन नंबर दिलेला आहे, ज्याच्यावर व्हॉट्सअप आहे आणि एक इंस्टाग्राम ID सुद्धा दिलेला आहे. ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी आम्हाला शेअर करू शकता.